लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत आवडणारा एकदम स्पॉन्जी, मऊदार आणि झटपट बनणारा व्हॅनिला स्पॉन्ज केक आज बघूया. हाय, हॅलो, नमस्कार. मी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर इथे मी साहित्य सांगते. 3 अंडी, 1 वाटी साखर, 1 वाटी मैदा, 2 चमचे तेल, 1 ते 1.5 चमचा साजूक तूप, 3 चमचे टुटी फ्रुटी, 1 चमचा बेकिंग पावडर आणि व्हॅनिला एसेन्स. फक्त 1 वाटी मैद्यापासून अगदी सगळ्या बाजूने भाजलेला केक हा बनतो आणि जवळपास अर्धा किलोपर्यंत त्याचं वजन भरतं. अगदी घाईघाईत देखील हा केक करायला तुम्हाला हरकत नाही आहे. प्रमाण अगदी अचूक आहे, त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर सगळ्यात आधी आपण प्रीहीट करायला ठेवूया. जी टीनच्या खालची जी मातीची प्लेट आहे ती मी प्रीहीटसाठी ठेवलेली आहे. गोलाकार आकाराचा टीन नसेल तर नॉर्मल कुठलाही घरातला टीन घ्या, डब्बा घ्या किंवा पातेलं घ्या. त्याला व्यवस्थित तूप लावून मैदा कोट करून घ्यायचा आहे. बटर पेपर नसला तरी सहजपणे केक हा डिमोल्ड होतो. मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. टीन व्यवस्थित कोट करून झाल्यानंतर हे जे घेतलेले जे साहित्य आहे ते आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला कोणतं साहित्य फिरवून घ्यायचं ते मी दाखवते, जेणेकरून केक एकदम छान तर फुगेलच पण स्पॉन्जीसुद्धा होईल. मिक्सरच्या भांड्यापैकी मोठं भांडं घ्यायचं आहे, ज्यात मोस्टली ज्यूस वगैरे करतो ते घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे, साधारण पोह्याचे 2 चमचे, नंतर तूप घेतलं आहे, तेही पोह्यांच्या चमच्याने मी मोजलं आहे. 3 अंडी फोडून टाकायची आणि 1 वाटी साखर घालून 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे. त्यानंतर पूर्ण 1 पोह्यांचा चमचा भरून बेकिंग पावडर टाकायची आहे. आणि हे सर्व झालं की मी जो टीन आहे गोलाकार तोही प्रीहीट करते. तुम्ही नाही केलात तरी देखील चालेल. मिक्सरमधलं सर्व साहित्य हाय स्पीडवरती वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित ब्लेंड होईल. आता त्यामध्ये 1 वाटी मैदा घालून परत हे फेटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये घेतलेल्या सर्व साहित्यांपैकी मी फक्त मैदा नंतर टाकला आहे. बाकीचे सर्व साहित्य आधीच फेटून घ्यायचे, त्यासोबत मैदा फेटायचा नाही आहे. अशा प्रकारे मिक्सरमध्ये बॅटर तयार करून घेतलं तर एकदम जाळीदार स्पॉन्जी बनतो केक. त्यामुळे ही प्रोसेस नक्कीच फॉलो करा. तर इथे आपलं बॅटर एकदम परफेक्टली रेडी आहे. तर ह्यामध्ये आपण टुटी फ्रुटी टाकायची. त्यासाठी टुटी फ्रुटीला थोडासा मैदा लावून टाकायचा, जेणेकरून टुटी फ्रुटी केकच्या वरतीच छान राहील. आता ही केकमध्ये हलक्या हाताने मिक्स करून पूर्ण बॅटर हे केक टीनमध्ये ओतून घेते आणि उरलेली टुटी फ्रुटी त्यावर टाकते. आता हे आपल्याला 30 ते 35 मिनटं बेक करून घ्यायचं आहे. ही टुटी फ्रुटी मी घरीच बनवली आहे. ती कशी बनवायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यामुळे त्यावर क्लिक करून व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हो, जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. तर इथे पूर्ण बॅटर आपलं ओतून झालेलं आहे टीनमध्ये. तर आता हे आपण 30 ते 35 मिनटं झाकण व्यवस्थित लावून बेक करून घेऊया. तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर नक्कीच तुम्ही त्याची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि मग नंतर बेक करायचं आहे. साधारण हे कमी फ्लेमवरती, लो फ्लेमवरती आपल्याला बेक करून घ्यायचं आहे 30 ते 35 मिनटं. आता मिक्सरच्या भांड्यातलं जे भरलेलं किंवा उरलेलं जे बॅटर असतं ते अशा पद्धतीने सुरीने फिरवून काढायचं आहे आणि टीनमध्ये ॲड करून घ्यायचं आहे जेव्हा आपण केक हा बेक करण्यासाठी ठेवतो. केक हा बेक करायला ठेवल्यानंतर संपूर्ण अर्ध्या तासानेच तो चेक करायचा आहे, तो उघडून बघायचा आहे, सतत त्याला उघडून बघायचं नाही आहे. तर इथे मी बरोबर अर्ध्या तासानेच केक हा चेक करते. केक व्यवस्थित बेक झाला आहे, सगळ्याच बाजूने छानपैकी तो भाजला गेलेला आहे. आता आपण सुरीने तो डिमोल्ड करून घेऊया. अगदी हेल्दी आणि टेस्टी ही रेसिपी आहे. मुलांना तर आवडेलच, पण मोठे देखील आवडीने खातील आणि प्रत्येक आठवड्यात बनवायला देखील नक्कीच सांगतील. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. फक्त 1 वाटी मैद्यापासून अगदी अर्धा ते पाऊण किलोचा हा केक बनतो. तुम्ही अगदी मुलांना शाळेत टिफिनमध्ये अगदी देऊ शकता. त्याच्या अशा प्रकारे स्लाईस करून देऊ शकता. अगदी जाळीदार बनला आहे, अगदी स्पॉन्जी बनला आहे. त्यात टुटी फ्रुटीसुद्धा इतकी सुंदर दिसते. तर अशा छान छान रेसिपीसाठी आनंदी अभिजित ह्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ सगळ्यात जास्त शेअर नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत लवकरच. आणि घरच्या घरी टुटी फ्रुटी कशी बनवायची तेही अगदी झटपट, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ती देखील बघा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा.